हां, तुम्हाला कधी कळालं की प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा लग्नाच्या किती वर्षांनंतर तुम्हाला असं आयडिया आली? ॲक्च्युली लग्नाला माझे 5 वर्ष झाले आता हां. आणि त्यानंतर 2 वर्षांनी आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती इतर डॉक्टरांकडे. अच्छा. पण ट्रीटमेंट सुरू करून सुद्धा कुठेच फरक नाही पडला. जवळपास 5व्या वर्षापर्यंत आता. लास्ट इयर जून जुलैमध्ये मी जिल्हाबद्दल ऐकलं अच्छा. आणि मग त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली तुमच्याकडे. ओके ओके ओके. आणि जनरली काय होतं ना, बायकांना कळतच नाही की जर प्रेग्नन्सी नाही राहत आहे पेशंट्सला तर त्यांनी काय केलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी बिकॉज तुम्ही या जर्नीमध्ये गेलेले आहेत, तर तुमचा काय ॲडवाईस आहे? ओके, ॲक्च्युली कसं झालं, माझं एका डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होती आणि त्यांनी सांगितलं की तुझं AMH खूप डाऊन झालं आहे, तू थांबू नकोस, तू डिरेक्टली IVFला जा. सो मग आणि फॅमिली वगैरे तसं काही हे नव्हतं त्यांचं, बट आम्हालाच एक बेबी हवं होतं, त्यामुळे मग आम्ही त्यांचा सल्लाही केला आणि यांच्या एका रिलेटिव्हकडून जिल्हाबद्दल आम्हाला समजलं. अच्छा. ओके, तर म्हणजे खूप पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं, त्यामुळे मग इकडे आम्ही आलो जून जुलैमध्ये. ओके, नाईस. आणि इकडे तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे आता, तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तर मग आपण सांगायला पाहिजे की जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुमचा काय ॲडवाईस आहे की तुम्ही डॉक्टरला दाखवायला पाहिजे का डायरेक्टली फर्टिलिटी सेंटरमध्ये जायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली मला असं वाटतं की जर राहत नसेल नॅचरली तर थोडे दिवस दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्राय करायला हरकत नाही, पण जास्ती वेळ वाया नाही घालवायचा बाहेर. कारण की माझाही भरपूर वेळ गेला आणि खूप मानसिक त्रास पण होतो त्या गोष्टीमध्ये, त्यामुळे मग या गोष्टीसाठी पटकन डिसिजन घ्यावा. आणि तर जसे तुमच्यासारखे जर कोणी लेडी असेल जी तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही 2 वर्ष आधी जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत होते, तर तुम्ही त्यांना काय ॲडवाईस देताल की म्हणजे त्यांनी काय असं केलं पाहिजे सो दॅट त्यांना कॉन्फिडन्स राहील की नाही मी होईल प्रेग्नेंट? कारण की खूप तुटून जातो माणूस या सगळ्या गोष्टींमध्ये. मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमधून गेली, त्यामुळे मी समजू शकते की काय अवस्था होती त्यावेळेला. म्हणजे मानसिक त्रास तर होतोच थोडा, पण औषध गोळ्या, त्यानंतर एक प्रत्येक महिन्यात प्रत्येक वेळेला एक आस लागून राहते की बाबा नाही का यावेळेस होईल, बट त्यामुळे मग मी असं सजेस्ट करेन की जास्ती वेळ बाहेर न घालवता या गोष्टी IVF साठी किंवा फर्टिलिटी सेंटरमध्ये जायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की स्पेशलाइज्ड सेंटर्सला जाणं आणि प्रॉब्लेम कळून घेणं ही जास्त चांगली गोष्ट आहे? हो, म्हणजे आपला तेवढा मानसिक त्रासही वाचेल, आपण जेवढ्या लवकर इकडे येऊ आणि रिझल्ट आपल्याला पटकन मिळेल. करेक्ट करेक्ट. आणि जिल्हा IVF बद्दल स्पेसिफिकली तुम्हाला काय कुठल्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या वाटतात? बापरे, काय सांगायचं. जसं मी पाऊल ठेवलं आतमध्ये तसे खूप पॉझिटिव्ह वाईब्स भेटले होते माझ्या हजबंड आणि आम्हाला दोघांना सुद्धा. आणि इथे आल्या आल्याच एक ह्यांचे ओळखीचे कोणीतरी भेटले होते, त्यांनी सांगितलं, खूप पॉझिटिव्ह कमेंट दिली की तुम्ही इकडेच करा, खूप चांगलं आहे. आणि आम्ही ऑलरेडी रेफरन्सने चालू होतो, ज्यांना तुमच्या इथून ट्विन्स राहिले होते त्या 2 मुलींना मी बघितलं होतं. मग मनामध्ये असं नाही का वाटलेलं की बाबा चला इथे आले म्हणजे हे लास्ट आपल्याला. सो मग तशी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हापासून. आणि मग डॉक्टर प्रीती, स्नेहल डॉक्टरांची जास्ती हे नाही झालं, डॉक्टर प्रीती, त्यानंतर तुम्ही दोघींच्या ह्याने झाले. आणि अजून स्टाफ बद्दल किंवा क्लिनिक बद्दल तुम्हाला काही सांगायचंय? स्टाफ तर सगळ्या खूप छान आहे, सगळ्यांची एकदम फ्रेंडली आहे, म्हणजे कोणी असं हे नाही करत, व्यवस्थित सगळं, म्हणजे सगळं खूप छान आहे सगळं. आणि कोणीही नवीन येणार असेल तर त्यांना मी सांगेन, म्हणजे जे समजा आता माझ्या ओळखीत कोणी असेल की ज्यांना गरज आहे, आणि मी नक्की सजेस्ट करेन की इकडे या म्हणून. कारण की तुमचं ऑलमोस्ट म्हणजे सगळ्याच तुमच्या गोष्टी खूप हे आहेत. म्हणजे पर्सनली मी सांगायचं झालं तर फायनान्शियली म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मध्यमवर्गीयांसाठी पण खूप छान आहे तुमचं सेंटर. नाही तर ही गोष्ट खूप बाहेर महत्वाची आहे. आणि ही गोष्ट कारण की फायनान्शियली ड्रेनिंग होऊन जातं ना. चालेल. आणि ज्या पण लेडीज ज्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तुम्हाला जर त्यांना काही ॲडवाईस द्यायची असेल, कारण की आता तुम्ही तो पाऊल पार केला, तर तुम्ही काय सांगणार त्यांना? ओके, जास्ती विचार करायचा नाही, निगेटिव्ह विचार करायचा नाही. एक दिवस प्रेग्नन्सी भेटणार आहे आपल्याला आणि लास्ट आपला डेस्टिनेशन जिल्हा आहे, जिल्ह्यामध्ये येऊन तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. चालेल, थँक्यू.